नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची राजकीय बातमी. बीडीडीच्या कार्यक्रमातून आदित्य यांचा काढता पाय. महत्त्वाकांक्षी बीडीडी चाळ पुनर्विकासाचा हा महत्त्वाचा टप्पा. फडणवीस, शिंदे आणि पवार हे या कार्यक्रमात उपस्थित राहतील. कार्यक्रम पत्रिकेत भाषणाची संधी नसल्यानं आदित्य नाराज असल्याचं आता कळतंय. तर बीडीडी चाळ पुनर्विकासाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यातील घरांची चावी आज लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर असतील. कार्यक्रमाचं निमंत्रण आदित्य ठाकरेंना होतं, मात्र भाषणाची संधी नव्हती. त्यामुळे आता आदित्य ठाकरे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि या संदर्भातील अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून. महेंद्र, अत्यंत महत्त्वाचा हा मुंबईतला पुनर्विकासाचा प्रकल्प होता. आदित्य ठाकरेंनी देखील वारंवार हे घर आता लाभार्थ्यांना मिळावा अशी मागणी केली होती, मात्र आता या कार्यक्रमात तेच उपस्थित नसतील. प्रणिता, उद्या आज जे बीडीडी चाळवासियांच्या घराचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडीडी चाळवासियांना घराची चावी सुपूर्द करणार आहेत. मात्र स्थानिक आमदार आहेत जे इथले आदित्य ठाकरे, ते या कार्यक्रमाला गैरहजर असणार आहेत. त्यांच्या नेमक्या गैरहजेरीचं कारण काय हे अद्याप आपण सांगू शकत नाही. मात्र या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका त्यांना काल दुपारी देण्यात आली होती आणि त्यांना भाषण करता येणार नाही हेही त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आदित्य ठाकरेंचं नेमकं या कार्यक्रमात न जाण्याचं कारण भाषणाला संधी न मिळणं हे असू शकतं. मात्र एरवी पाहायला गेलं तर ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते या कार्यक्रमाला पोहोचणार आहेत. आदित्य ठाकरेंनी या सगळ्या ज्या प्रकल्पाचं आहे ते वेळोवेळी जाऊन माहिती घेतली होती. प्रकल्पाबद्दल जे आहे ते लवकरात लवकर ते बीडीडी चाळवासियांना घरं मिळावं आणि गणपतीपूर्वी हे जे आहे ते घरं त्यांना मिळावीत. त्यांच्या घरामध्ये गणपती जे आहे ते विराजमान व्हावे यासाठी त्यांनी आग्रही मागणी केली होती. मात्र या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जे आहे ते आदित्य ठाकरे आहेत ते गैरहजर असताना पाहायला मिळणार आहेत. जी महेंद्र, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.